तानाजी भोर यांच्या पुढाकाराने देवळालीत 11,000 वृक्ष लागवडीचा संकल्प जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री गजानन महाराज मंदिर विजयनगर देवळाली कॅम्प येथे भव्य वृक्षारोपण सोहळा आणि 11,000 वृक्ष लागवडीचा संकल्प सोहळा 5 जून रोजी संपन्न झालाय। या उपक्रमात पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। या कार्यक्रमाचे आयोजन तानाजी दत्तू भोर, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विकास आघाडी भारतीय जनता पक्ष नाशिक यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। पर्यावरण रक्षणासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकांनी वृक्षारोपणात प्रत्यक्ष सहभागी व्हावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी स्वतः वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलाय। त्यांनी आपल्या भाषणात पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमात भाजपचे अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। विशेष म्हणजे यावेळी सुनील रमेश बच्चाव यांची भाजप नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवारातर्फे जंगी स्वागत करण्यात आले। देवळाली कॅम्प व भागूर परिसरातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण मोहिमेत उत्साहाने भाग घेतला। या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक पर्यावरणीय संदेश पोहोचला असून लोकांनी हे वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले। या उपक्रमातून प्रेरणा घेत अनेक ठिकाणी वृक्षारोपण होईल आणि पर्यावरण जपण्याची ही चळवळ अधिक व्यापक रूप धारण करेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी केलाय। त्या झाडाबरोबर तुमच्यापैकी प्रत्येक जण कसा जोडला जाईल, जसं आपल्या घरातील बाळ त्याचं संगोपन करतो, एका ॲफिडेव्हिट करून जेवढ्या जणांनी माझ्याबरोबर फोटो काढलेत प्रत्येकाबरोबर एक ॲफिडेव्हिट द्या। 100 रुपयाचे एक ॲफिडेव्हिट, हे झाड आणि याचं संगोपन मी करणार। 50च्या 50 झाड त्याचं ॲफिडेव्हिट की मी या झाडाचं संगोपन करणार। सीओ साहेब कुठे आहेत? सीओ साहेब गेले। सीओ साहेबांना पण विनंती करणार आहे, हे ॲफिडेव्हिट आपल्याकडे संपत्ती म्हणून जमा करा की यांनी जबाबदारी घेतली। त्यामुळे जबाबदारीचं पालन करणं खरं तर हे देश सेवेचं काम आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जाऊन काम करायचं आहे। देशाचे पंतप्रधान या सगळ्या गोष्टीला अतिशय गांभीर्याने विचार का करतायत? कारण पुढच्या पिढीची चिंता आहे। 2047ला परमवैभवाकडे हा देश न्यायचा आहे। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच हा नेता येईल, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हा करता येईल आणि म्हणून तुमचं सर्वांचं योगदान फार गरजेचं आहे। पुन्हा एकदा आपण घोषणा देऊया, बोला भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा जय हो। धन्यवाद। आज भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा दक्षिणच्या वतीने व देवळाली भगूर मंडलाच्या वतीने मी पर्यावरण जिल्हा अध्यक्ष या नात्याने व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या ओपन स्पेसमध्ये साधारण 51 वृक्षाची लागवड आज आमचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते एक कडुलिंबाचं झाड वृक्ष लागवड करून, महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः ते वृक्ष लागवड केली आणि त्याला माती पाणी स्वतः साहेबांनी घातली। यावरून आम्हाला अशी प्रेरणा मिळाली कार्यकर्त्यांना की आमच्या महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे स्वतः काम करताय, त्यामुळे त्याची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असं ठरवलं आहे की या नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी 1,00,000 वृक्ष लागवड करण्यासाठी आम्ही या कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे आणि देवळाली भगूर मंडलामध्ये आम्ही 11,000 वृक्ष लागवड करणार आहे। तरी सर्व पर्यावरण प्रेमींना माझी विनंती आहे, सर्वांनी देशी वृक्ष लागवड करावी, विदेशी वृक्ष कुठलंही लावू नये। देशी वृक्षांपासून प्राण्यांना, पक्ष्यांना आणि मनुष्यांना सगळ्यांना तो फायदेशीर आहे। साहेबांनी आम्हाला जे दाखवलं
झाड लावताना त्याची सगळी प्रेरणा घेऊन आम्ही सर्व संपूर्ण जिल्ह्यामध्ये येत्या 1 महिन्यामध्ये संपूर्ण हा कार्यक्रम राबवू आणि याचं श्रेय सर्व आम्ही आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्चाव सर यांना देतो। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते, मी पर्यावरण जिल्हा अध्यक्ष या नात्याने सरांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आमचे रवींद्र साहेब चव्हाण इथे आमच्या एवढा वेळ काढून त्यांनी वेळ दिली, त्यांचेही मी मनपूर्वक अभिनंदन करतो व सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे कार्यक्रमाला हजेरी लावली व कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो व या पर्यावरण दिनाच्या सर्व नागरिकांना, वृक्षमित्रांना पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।